तर दुसरीकडे संजय शिरसाट यांनी शिंदे आणि ठाकरे गटासंदर्भात मोठं विधान केलंय। दोन्ही शिवसेनेंना एकत्र येण्याची गरज असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। दरम्यान त्यांच्या याच विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। मला वाटतं आता त्यांची गरज आहे, त्यांनी दोन पावलं मागे गेलं पाहिजे असं माझं मत आहे। ते जातील की नाही शक्यता कमी आहे, ते इतरांना जवळ करतील, परंतु ते शिंदे साहेबांचं त्यांचं सुद्धा जमेल आता सध्या तरी वाटत नाही। पण मग यासाठी तुमच्यावर प्रयत्न करायची वेळ आली तर तुम्ही कसे प्रयत्न कराल? मी काय, माझं एक लिमिट आहे, मी शिंदे साहेबांपर्यंत जाऊ शकतो, त्यांना बोलू शकतो। पण तो शिंदे साहेबांनी मला प्रत्येक प्रश्न केला, तुला हा शांतपणा करायची गरज काय, तर मला तिथं थांबावं लागेल। तसे प्रयत्न करत राहावे, पण त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचं काय मत आहे, अन्य आमदारांचं काय मत आहे याबद्दल थोडा विचार करावा। संजय शिरसाट आमचे मित्र आहेत, फक्त त्यांचं संजय राजाराम राऊत होऊ नये अशी अपेक्षा आहे। ते अटल बिहारी वाजपेयीच आहेत ना, महान माणूस आहे, तो महान माणूस आहे, त्याच्यामुळे हे करू शकतात। आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो। मोठा माणूस आहे तो, ते काही करू शकतात। ते शरद पवार अजित पवारांना एकत्र आणतील, पण चांगली गोष्ट आहे। त्यांचा जो विचार आहे, ही जी कृतज्ञता आहे, त्याच्याविषयी मी त्यांचा आभारी आहे।